राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आता 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार। राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम करण्यात आला जाहीर। सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू। 2 ते 3 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेसशिवायच ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका निवडणूक लढणार अशी देखील माहिती। महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता युतीची अधिकृत घोषणा होणार। 16 जानेवारीला मुंबई माफिया मुक्त होणार। किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका। कोरोना काळामध्ये लुटलेला पैसा मुंबई पालिकेला परत द्यावा, सोमय्यांची ही मागणी। धूर कुठे गेला हे माहिती नाही। आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पलटवार। मुंबईचा रहमान डकेत कोण? महायुतीचं धुरंधर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर। आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदेंचा फेकनाथ मिंदे असा उल्लेख, तर भाजपचा बिल्डर जनता पार्टी असा उल्लेख। पागडी इमारतींबाबतच्या निर्णयावर बोलताना भाजपच्या फसव्या घोषणांना भुलू नका अशी आदित्य ठाकरे यांची ही टीका। काँग्रेस मुंबई पालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार। खासदार वर्षा गायकवाड यांचा हा पुनरुच्चार। आमची कुठेही मैत्रीपूर्ण लढत नसेल, आमचे मुद्दे घेऊन आम्ही लढणार असंही केलं स्पष्ट। ठाकरे बंधू आणि काँग्रेस एकत्र आले तरी आम्हाला फटका बसणार नाही। मुंबईकर भाजप आणि शिवसेनेला निवडून देणार। मुंबईकर विकासाला साथ देतील, फडणवीसांचा निर्धार। निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचं मायक्रो प्लॅनिंग, त्यामुळे शिवसेना सक्षमतेने निवडणूक लढवेल आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भगवा फडकेल। शिवाय उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर फिरणार। अंबादास दानवे यांची निवडणुकांबाबत ही प्रतिक्रिया। जास्तीत जास्त महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढेल, तर काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादीची युती होईल, तर 1 ते 2 ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील। महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मतदार याद्यांमधला घोळ नेमका कोण सोडवणार? आदित्य ठाकरेंचा सवाल। निवडणुकीपूर्वीच्या भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका, आदित्य ठाकरेंची टीका। तर मतदार याद्यांबाबत काही प्रश्न असल्यास पुराव्यांसह कोर्ट आणि निवडणूक आयोगात जावं, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं उत्तर। आदित्य ठाकरे हे अपरिपक्व, त्यांना गांभीर्यानं घेण्याची कुठलीच गरज नाही। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका। ठाकरे बंधूंची युती दुधात साखरेसारखी, पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश पाळणारच खरा शिवसैनिक, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांचं हे वक्तव्य। टोलचा मुद्दा कुणाच्याही हिताचा नव्हता। टोलच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांची राज ठाकरेंवर टीका। गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून राज ठाकरे यांच्या भाषणाचीही मिमिक्री। पुण्यामध्ये दादांच्या राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होणार, फडणवीसांनी दिली ही प्रतिक्रिया। चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं। पिंपरी चिंचवड पालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार, अजित पवार यांचं हे स्पष्टीकरण समोर। अजित पवार रोखठोक आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री। पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवार यांचा रोखठोक असा उल्लेख। पुण्यात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय। एकमेकांचे उमेदवार न पळवण्याचा आणि बंडखोरी टाळण्याचा निर्णय। समविचारी पक्षांबाबत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा आणि त्यानंतर सोबत घेण्याचा निर्णय होणार। मुंबई महानगरपालिका जागा वाटपासाठी महायुतीची आज पहिली बैठक। भाजपच्या दादर या ठिकाणच्या पक्ष कार्यालयामध्ये दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित। 2022 पासून ज्या मुद्द्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे, तो मुद्दा न सुटताच निवडणुका होत आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। चंद्रपूर आणि नागपूर महापालिकांच्या आरक्षण प्रश्नावरती कुणी सुप्रीम कोर्टात गेलं तर त्यावर काय निर्णय येईल ते सांगता येत नाही असंही केलं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व महापालिका सर्वांना सोबत घेऊन लढणार। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। भाजपा आणि शिंदे गटाची मस्ती जिरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, तशी भूमिका शिवसेना निभावेल असंही वक्तव्य। सध्या तरी एकला चलोचा नारा, चर्चेनंतर अंतिम निर्णय। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आम्ही रान उठवू, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा हा इशारा। महाविकास आघाडी म्हणून सर्व मित्र पक्षांसोबत चर्चा करू, जिल्हाध्यक्षांनी जिल्हा स्तरावरती मित्र पक्षांसोबत चर्चा करावी। पालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याबाबत अनिल देशमुख यांची माहिती। जे 11 लाख मतदार दुबार मतदार आहेत ते व्हेरीफाय करून रद्द करण्याची शशिकांत शिंदेंची मागणी। आम्ही निवडणूक आयोगाकडून अपेक्षा सोडून दिली असं वक्तव्य। सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत म्हणून निवडणुका घोषित झाल्याचंही विधान। ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात लवकरच निर्णय। मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबाला
मानणाराच महापौर बसेल तर मराठी माणूस मुंबईमध्ये एकत्र आलाय, त्यामुळे भाजपचा महापौर बसणार नाही, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचंही वक्तव्य. भाजप निवडणुकीसाठी तयार, महापालिका निवडणुका आम्हीच जिंकणार, आम्हाला पूर्ण विश्वास. भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांची ही प्रतिक्रिया समोर. मुंबई पालिकेचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागेल, शीतल म्हात्रे यांच्याकडून हा विश्वास व्यक्त. बाकीच्या लोकांना मुंबईकरांची देणं घेणं नाही, फक्त सत्ता हवी. शीतल म्हात्रेंची विरोधकांवर टीका. तर कोण शीतल म्हात्रे म्हणत ठाकरेंच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया ही समोर. पुणे महापालिकेसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी. भाजपचं पुण्यात शक्ती प्रदर्शन, महाविकास आघाडीची एकत्र बैठक. उद्धव ठाकरे 19 तारखेला पुण्याच्या दौऱ्यावर येणार. कोल्हापुरातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून स्वतंत्र लढण्याचे संकेत. शिवसेना भाजप एकत्र लढले तर मग आम्ही स्वबळावर लढू, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. तर कोल्हापूर महापालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढणार, सतेज पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर. पुणे महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अजित पवार यांच्या शुभेच्छा. पुणेकर कुणाचं बटन दाबतात यावरून आजी नगरसेवक ठरतील, अजित पवार यांचे मिश्किल विधान. पुण्यात भाजपला आता अजितदादांची गरज वाटत नसेल, लोकसभा विधानसभेला अजितदादांची गरज होती म्हणून त्यांना सोबत घेतलं. पुण्यात भाजप राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्यावरून सतेज पाटील यांची टीका. भाजपच्या विकास कामांमुळे सोलापूरमध्ये 100% भाजप दिसणार, महापालिका निवडणुकांची घोषणा होताच भाजप आमदार देवेंद्र कोठे यांची ही माहिती. कानामागून आले आणि तिखट झाले, आमदार हेमंत पाटलांची खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका. इच्छुक उमेदवारांच्या भाजपने 2दा मुलाखती घेतल्या, त्यामुळे हेमंत पाटील यांच्याकडून ही टीका. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ठरवल्यास काहीही होऊ शकतं, रायगड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील युतीवर भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया समोर. मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. विकासाची कामं करण्यासाठी भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर यांची प्रतिक्रिया. पक्षप्रवेशानंतर सिद्धिविनायकाचंही घेतलं दर्शन. मी पक्ष सोडला नाही, मी पक्षासोबतच, तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशानंतर विनोद घोसाळकर यांची प्रतिक्रिया. तेजस्वी घोसाळकर यांनी निर्णय घेतला, मी अडवू शकत नाही असंही केलं स्पष्ट. निवडणुकीपर्यंत असे अनेक पक्षप्रवेश भाजपमध्ये होतील, काम करायचे ते लोक भाजपमध्ये येणार. प्रवीण दरेकर यांच्यासह आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. मतदार याद्यांबाबत आयोगानं निर्णय घेतलेला नाही, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका करण्याची भाजप आणि आयोगाची इच्छा नाही, काँग्रेसच्या अतुल लोंढे यांची ही टीका. मतदार याद्यांमधील दुबार नावांबाबत निवडणूक आयोगानं काय कारवाई केली ते सांगावं, हरकतींवरही स्पष्टीकरण द्यावं. ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांची ही मागणी. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश. कल्याणमधील 4 माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. ठाकरे, काँग्रेस आणि बसपाच्या माजी नगरसेवकांचा शिंदे सेनेत प्रवेश. आचारसंहिता लागली त्यामुळे ठाण्यातील भाजप प्रवेशाला ब्रेक. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मयूर शिंदेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागला. पालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानं मयूर शिंदे यांचा भाजपमध्ये होणारा पक्षप्रवेश रद्द. रायगड जिल्ह्यातील नागोठणे एसटी डेपोच्या नूतनीकरणाच्या कामाचं भूमिपूजन. मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे भूमिपूजन कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावर. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार, जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत झुकत नाही, भरत गोगावलेंचं वक्तव्य. काही दिवसांपूर्वी गोगावलेंचा पैशांसोबतचा कथित व्हिडिओ दाखवून चित्रलेखा पाटलांनी केलेले गंभीर आरोप. आता गोगावलेंची चित्रलेखा पाटलांवरती ही टीका. मालवणमधील निलेश राणेंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाची भाजप स्थानिक पदाधिकाऱ्याला क्लीनचिट. रोख रक्कम मतदारांना वाटप करताना निदर्शनास आले असते तर तो गुन्हा ठरला असता. पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे वक्तव्य. फलटणमध्ये माझ्या भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून कोर्टात उभं राहीन, रामराजे निंबाळकरांचा विरोधकांना इशारा. महिलांवरील अन्यायाचं नाव काढू नका, या लोकांनीच गुंडांना तिकीट दिलं, रणजितसिंह निंबाळकर यांचं हे प्रत्युत्तर समोर. आतापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, पण पृथ्वीराज चव्हाणांसारख्या ज्येष्ठ नेत्याला साक्षात्कार होत असेल तर त्यामध्ये काही काळवेळ आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मराठी माणूस पंतप्रधान होणार या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. दिल्लीमध्ये काहीतरी घडतंय, काही गोष्टी जाहीरपणे बोलणं योग्य नाही, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील, खासदार धनंजय महाडिक यांचं हे सूचक विधान. प्रकाश आंबेडकर यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. प्रकाश आंबेडकर यांचे आशीर्वाद असेल तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, गुलाबराव पाटील यांची ही प्रतिक्रिया. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राजधानी दिल्लीमध्ये दाखल. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगेंचं दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. जरांगे सर्वपक्षीय खासदारांची भेट घेणार. मृत विद्यार्थी शौर्य पाटीलच्या कुटुंबाची जरांगे घेणार भेट. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा. भाजपकडून राज्यसभेतल्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी. 15 ते 19 डिसेंबर दरम्यान उपस्थित राहण्यासाठी हा व्हीप बजावला.
गोवा नाईट क्लब आग दुर्घटनेतील आरोपी लुथरा बंधू आज दिल्ली विमानतळावरती पोहोचणार, तर गोवा पोलीस दिल्ली पोलिसांचं पथक विमानतळावरती उपस्थित असणार। आरोपींना विमानतळावरून थेट पटियाला हाऊस कोर्टामध्येही हजर केलं जाईल। काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून मोदी तेरी कब्र खुदेगीच्या घोषणा, अजित पवार यांच्याकडून या वक्तव्याचा निषेध, मोदींविरोधात केलेलं वक्तव्य घृणास्पद, अजितदादांची ही प्रतिक्रिया समोर। प्रधानमंत्र्यांविरोधात हिंसक भाषा हा विरोध नाही, अराजकता, हिंसा आणि द्वेषाचं राजकारण देश स्वीकारणार नाही। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मोदींविरोधात केलेल्या घोषणाबाजीवर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांची ही प्रतिक्रिया समोर। पृथ्वीराज चव्हाण यांची बुद्धी भ्रष्ट होतीये, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, पृथ्वीराज चव्हाण सर्वात मोठे भविष्यकर्ता झालेत असं वाटतं, चंद्रशेखर बावनकुळेंची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटीलची बावधन पोलिसांकडून 11 तास चौकशी, जमीन गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत 40 मुद्द्यांवरती चौकशी झाली अशी माहिती। आज शीतल तेजवानीचा पिंपरी चिंचवड पोलीस घेणार ताबा। पुणे मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ अटॉर्नी देणाऱ्या शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी, आज पिंपरी चिंचवड पोलीस तेजवानीचा ताबा मागणार। नाशिकमध्ये पहिल्या टप्प्यातल्या 1000 नवीन झाडांची लागवड, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 13 आखाड्यांचे प्रमुख उपस्थित। आता लावलेली झाडं 1-2 महिन्यांमध्ये टवटवीत होतील, मागच्या वेळी प्रत्यारोपण केलेली 70% झाडं जगल्याचा महाजनांचा दावा। तपोवन नंतर आता ठाण्यामध्ये रुग्णालयासाठी झाडं तोडले जाणार, मनोरुग्णालय परिसरातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक, मनसेकडून जागेची पाहणी करत झाडं न तोडण्याचं करण्यात आलं आवाहन। 3300 बेड्सचं रुग्णालय बनणार, त्यासाठी 700हून अधिक झाडांची कत्तल केली जाणार। चाळीसगावच्या तरवाडे गावामध्ये शाळेतून परतताना 9 वर्षीय मुलगी बेपत्ता, चिमुकली घरी परतली नाही, त्यामुळे पालकांकडून अपहरणाचा संशय व्यक्त। गावाबाहेरील शेतरस्त्यावरती चिमुकलीचं दप्तर आढळलं, जळगाव एलसीबी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रकरणाचा तपास सुरू। मुंबई हायकोर्टाबाहेर एका व्यक्तीकडून आत्महत्येचा प्रयत्न, प्रकाश सावंत नावाच्या व्यक्तीकडून पेटावून घेत आत्महत्येचा प्रयत्न, वकिलांसोबत झालेल्या पैशाच्या वादातून स्वतःला जाळून घेतलं अशी माहिती। प्रकाश सावंत 50 ते 60% भाजले अशी देखील माहिती। निवडणूक म्हटलं की लोक पाय सुद्धा चेपून देतील, पण निवडणूक संपली की तेच लोक तुमच्या गळ्यापर्यंत येतील। लातूरमध्ये बोलताना शिंदेसेनेच्या संजय राठोड यांचे हे विधान समोर। परभणीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनर वॉर, दोन्ही पक्षांकडून महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शहरातल्या विविध ठिकाणी बॅनरबाजी, युतीबाबत अद्याप अस्पष्टता, दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू। परभणीमध्ये मतांची विभागणी टाळावी यासाठी काही ठिकाणी शिवसेनेसोबत युती करावी, भाजप पदाधिकाऱ्यांचं मत, वरिष्ठ निर्णय घेतील भाजप आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष भरोसे यांची ही प्रतिक्रिया। सांगलीमध्ये महाविकास आघाडी एकत्रपणे महापालिका निवडणुका लढवणार, जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये घोषणा। त्याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बंद दाराआडही चर्चा। महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्यानं उमरग्यामध्ये वातावरण तापलं, खासदार ओमराजे निंबाळकरांनी हसीना पारकर संबोधल्याचा आरोप, महिला उमेदवाराला बदनाम करू नका, परिणाम भोगावे लागतील, भाजपचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना इशारा। महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी पूर्ण, मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य, नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यामुळे तेथे महापालिकेमध्ये शिवसेना नंबर 1 राहील असाही व्यक्त केला विश्वास। अमरावतीमध्ये भाजपकडून महानगरपालिका निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, 87 जागांसाठी तब्बल 641 उमेदवार इच्छुक।